आजच्या या मंगलमय प्रसंगी सारनाथ येथील हे चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत चौखंडी स्तूपाकडे आता निघालेले आहेत हे सर्व उपासक. तिकीट या ठिकाणी 20 रुपये तिकीट आहे प्रत्येक माणसाला आणि प्रत्येकाने आपापलं तिकीट घेऊन आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे. ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मस्थलीतील हे सर्व उपासक आहेत. सारनाथ येथील धम्मेक स्तूपाला भेट दिली, मुलगंधकुटी बुद्धविहाराला भेट दिली, त्याच्यानंतर म्युझियम बघितलं, त्याच्यानंतर अशोक स्तंभ बघितला, त्याच्यानंतर भगवंताची 80 फुटाची भगवंताची मूर्ती बघितली आणि आता या ठिकाणी हा चौखंडी स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत हा चौखंडी स्तूप. हे बघा या ठिकाणी हा संपूर्ण श्रीलंकन ग्रुप आहे. या ठिकाणी पूज्य भंतीजी या ठिकाणी उपासकांना खूप छान असं मार्गदर्शन करताना आपण बघत आहोत. या ठिकाणी श्रीलंकेवरून आलेले हे ඒ පස් දෙනාම එකවර රහත් කරවීම සඳහා බුදුහාමුදුරෝ දේශනා කළ සූත්‍රයක් මොකක්ද? අනත්ත ලක්ෂණ සූත්‍රය. अरे कोण लाईन करा तिकडे. අපේ ශරීරයේ මේ ඇස කන නාසය දිව කය මනස रूप शब्द गंध रस स्पर्श आपण बघत आहोत हा चौखंडी स्तूप आहे. अनित्य दुःख अनात्म भाव हा सारनाथ येथील चौखंडी स्तूप या ठिकाणी बघण्यासाठी आपल्या धम्मस्थलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत. प्रिय सज्जनांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक सारनाथ येथील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देऊन आपल्या धम्मस्थलीतील सर्व उपासक आता पोहोचलेले आहेत. हे चौखंडी स्तूप आहे आणि या चौखंडी स्तूपाला या ठिकाणी सर्व उपासक या ठिकाणी भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत. बोला साधू साधू साधू. भारी दिसेल लाईन मस्त. तिकडे गेल्यावर कधी सर बनारस करून आलो, काशी करून आलो. काशीला
साधू साधू